अध्याय 30. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवता नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री मनोहर सरस्वती श्री गुरुदेवता परब्रह्म श्री स्वामी महाराजाय नमः. अध्याय 30. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. नाथ संप्रदायाप्रमाणे जीव 64 शाबतंत्रांचा उपयोग करून परमेश्वराने तादात्म्य पावतो आणि आपला उद्धार करून घेतो. नाथ संप्रदायाचे आदिनाथ श्री दत्तात्रय भगवानच आहेत. आपणासमोर बसलेले श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तात्रयच आहेत. बुद्धिबळाच्या पट्टावर 64 घरे असतात. श्री महाविष्णू श्री महालक्ष्मी बरोबर वैकुंठ लोकात बुद्धिबळाचा डाव खेळतात. याचा गूढार्थ असा आहे की 64 श्रेणीमध्ये असलेल्या निर्णय जीवांच्या कलापांचे कर्मफळ आणि त्यांच्या परिमाणित क्रियांचे साक्षात दर्शन घेत त्यांच्या कर्मफळाच्या आधारावर त्यांच्यावर अनुग्रह करतात. दिव्य मानव होण्यासाठी आवश्यक योग्यता मानवाच्या आध्यात्मिक अधिकारांवर त्यांच्या उन्नतीचा वेग आधारित असतो. प्रत्येक जीवाची दिव्यात्म होण्याची आकांक्षा असते. या मार्गाने वाटचाल करण्यासाठी योग्य पद्धती मंत्र जप यज्ञ यागादी कर्म धर्मकार्य संपन्न करणे इत्यादी पद्धतींचा अवलंब करून शरीरातील आत्मज्योती प्रकाशमय करावी. या प्रकाशावर नाडीशुद्धी अवलंबून असते. नाडीशुद्धीच्या स्तरास अनुसरून मानवास निर्णय शारीरिक मानसिक आध्यात्मिक शक्तीची प्राप्ती होती. त्या शक्तींचा विकास झाला म्हणजे साधकाने केलेल्या धार्मिक कर्मांना अनुसरून त्यांना दैवानुग्रह प्राप्त होतो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, शंकर भट्ट, भविष्यात माझे महासंस्थान श्री पिटिकापुरातील माझ्या जन्मस्थानीच निर्माण होईल. पिटिकापूर, श्यामलांबपूर आणि वायसपूर अग्रहार हे तिन्ही मिळून एक महानगर होईल. माझ्या देवस्थानाचे दर्शन घेण्यास येणाऱ्या भक्तांची मुंग्याप्रमाणे रेग लागेल. कलियुगात अनेक आश्चर्य घडतील. वशिष्ठ महामुनींचा अंश घेऊन जन्मास आलेला एक साधक श्रीपाद श्रीवल्लभ संस्थानाचा पुजारी नेमला जाईल. त्याच्याबरोबर मी किती दिव्य लीला करेन याचा अंतच नाही. क्षणक्षणी दिव्य लीला आणि दिव्य विनोद हे चालतच राहतील. असे बोलून श्रीपाद प्रभूंनी मंद हास्य केले. ते पाहण्यात सहस्रावधी जन्मसुद्धा अपुरेच पडतील. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.